हाय, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? प्रियास लव्ह लाईफ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज सुट्टी, संडे, आणि संडे म्हटलं की थोडा निवांत होण्याचा दिवस, मनाला रिसेट करण्याचा दिवस. हो, बघा ना, आजकाल कसं असतं, मोबाईल अडकला, हँग झाला की आपण काय करतो, लगेच रिसेट करतो आणि सगळं व्यवस्थित होतं. मग आपल्या मनासाठी सुद्धा असं रिसेटचं बटन हवं ना, म्हणजे कशी सगळी चिडचिड, चिंता, ईर्ष्या, राग एका क्लिकमध्ये डिलीट. माणसाचं मनसुद्धा कधीकधी हँग होतं. हो, ताण, अपयश, अपेक्षा इतक्या फाईल्स वाढतात, ते सिस्टीम आपली स्लो होते आणि मग रिस्टार्ट होणं खरं गरजेचं असतं. हो की नाही? मनाला थोडं ना मोकळं ठेवायला शिकवायला हवं. जसं संगणकात सगळं डिलीट करून मेमरी वाढते ना, तसं आपल्या मनातले नको असलेले विचार, निगेटिव्ह विचार हटवले की मन थोडं हलकं होतं. कधी नाही म्हणणंही रिसेट असतं आणि कधी रडून घेणंही. हे मन रिसेट करायची कल्पना मला खूप आवडली. म्हणजे मी कुठे ते वाचलं होतं आणि मला असं वाटतं की जे मी वाचलं ना त्याप्रमाणे आत्ता मी बरेच तशा पद्धतीने वागते. म्हणून मला वाटलं तुमच्यावर हे शेअर करावं आणि हे खरंच आहे. ते मी मध्येच बोलता बोलता थांबली, कारण काय म्हणजे आहोंना परत चहा हवा होता, तो करून दिला. थोडं निवांत आज वेळ आहे तर म्हटलं चला काहीतरी गप्पा मारूया, काहीतरी शेअर करूया. चांगलं जे असेल ना, तर मन रिसेट करणं ना खूप सोपं आहे. कारण इतका ताणतणाव घेऊन आपण जवळ असतो ना, कायम आपण विचारामध्ये, टेन्शनमध्ये, कोणत्याही गोष्टीचा आपण ट्रेस घेतो आणि मग आपलं आयुष्य खराब होतं. मग कधीतरी आपली ही जी सिस्टीम आहे, जशी मोबाईलची सिस्टीम बिघडते, कम्प्युटरची सिस्टीम बिघडते, हँग होते, तशी आपलं पण मन कधीकधी हँग होतं. विचारांनी सगळं इथे साठतं ना आणि मग ते डिलीट केल्याशिवाय आपल्याला पुन्हा फ्रेश वाटत नाही. आणि कारणं काय, कोण परदेशात गेलं त्याने तिथला फोटो टाकला की आपला जीव ते कसानुसा होतो, किंवा कोणाचं काय लग्न ठरलं आहे माझंच ठरत नाही, इतके असं छोटे छोटे विचार, कोणी घर घेतलं आहे माझं घर नाही झालं आहे, किंवा मला इतका ऑफिसमध्ये त्रास आहे, असे वेगवेगळे विचार, घरातली शारीरिक दुखणी, सगळ्यांनी आपण असं एकदम खूप बेजार होतो. आणि मग कधीतरी वाटतं की हे सगळं जे साठलेलं आहे ते मोकळं केलं पाहिजे आणि पुन्हा रिस्टार्ट केली पाहिजे. पूर्वी कसे लोक स्वतःला फ्रेश करायचे, रिसेट करायचं, मनाला रिसेट करायचे. काहीच नसलं तर ते आपले आजी आजोबा पूर्वी म्हणायचे, चल एक झोप घेतो म्हणजे बरं वाटेल. आपण काय करतो, झोप घेतो म्हणजे नेटफ्लिक्सचं बटन दाबतो, ही आपली झोप असते आणि मग सकाळी उठून म्हणतो मला फ्रेश नाही वाटत आहे. निसर्गात सुद्धा आपोआप सगळं रिसेट होत असतं. बघा ना, सकाळ होते, सकाळ झाली की संध्याकाळ झाली की पाखरं आपोआप घराकडे निघतात. पाऊस पडला की सगळ्या झाडावरची धूळ निघून जाते. हिवाळा आला की पानं गळतात, पुन्हा नवी पालवी भेटते. हे सगळं सिस्टमॅटिक होत असतं. फक्त माणसाच्या जीवनात माणसाने काय केले, हे सगळं नैसर्गिकरित्या होणाऱ्या गोष्टींना थांबवून उगाचचाच ताणतणाव वाढून घेतलेला आहे. मन रिसेट करणं खरं तर फार अवघड काम नाही. कोण म्हणतं ध्यानधारणा करूया, कोण म्हणतं फिरायला जाऊया, कोण म्हणतं एक कप चहा घेऊया, त्याने फ्रेश वाटेल. मन रिसेट करण्याचं बटन कुठे बाहेर नाही, ते मनातच आहे, आपल्यातच आहे. कधी थोडा वेळ गप्प बसणं, कधी संगीत ऐकणं, कधी स्वतःला जज न करणं, एवढं केलं तरी सिस्टम आपली ताजी होते. मग मन म्हणतं आता सगळं ठीक आहे, छान, पुन्हा नव्याने सुरुवात करूया, एक सकारात्मक सुरुवात करूया, आज सकाळ दिवस छान जाईल, पॉझिटिव्ह जाईल. अशा प्रकारे आपण आपलं मन रिसेट करायचं, नको असलेल्या गोष्टी डिलीट करायच्या. तर आज मी ठरवले संडे निवांत राहायचं, सगळं ट्रेस वगैरे काढून टाकायचा आणि तसा मस्त दिवस घालवायचा. चल आपण मस्त दिवस घालवायचा असं म्हणते, पण खायला तरी करायचंच आहे. पण ही बनवण्यात, संडेला एखादी डिश बनवण्यात सुद्धा खूप मजा येते. हे पण एक मन काय म्हणतात ना, रिसेट करण्याचा उपाय असू शकतो. वेगवेगळा आपला आपण शोधायचा. आज म्हणजे बऱ्याच दिवसांनी वाटलं गप्पा मारूया, एखादं छान काय ते वाचलं आणि शेअर केलं की खूप बरं वाटतं ना. ॲक्च्युली म्हटलं आता काय ते स्वयंपाक करावा, म्हटलं हे मूग भिजत घातलेले, तर म्हटलं त्याचाच करावा. आज कंटाळा आला नॉनव्हेज वगैरे करायचा. संडे असला तरी कधी कधी थकायला होतं ना. आणि मला बरेच दिवस झालं ना, माझा आवाज तुम्हाला जाणवला असेल की ना, घसा खराब आहे. तर आता मी बोलताना पण तुम्हाला जाणवलं असेल. तर आहो म्हणाले काय स्वयंपाक वगैरे करू नको, तुला एका ठिकाणी घेऊन जाते. चला निवांत आता हे सगळं आवरून ठेवते मस्तपैकी. आणि आता आपल्याला थोडासा एक दोन रील करायचे हो गेलेत खाली. आता मी निवांत आहे. नाही तर मला असं सुट्टी असलं ना संडे, किंवा असं वाटतं काय आता बनवायचं, मग ते नॉनव्हेज बनवा, त्याच्यातच वेळ जातो आणि दुपार 3 वाजतात. तर आज कधी कधी असे प्रसन्न होतात ना, असं मूड चेंज झाला की आपल्याला पण आराम मिळतो. आज
काहीतरी असेल खुशी. आपल्याला काय जायचंय फक्त आता बघायचं मला काय आहे ते. चला मंडळी, आम्ही निघालो होतो मावशीच्या कॅन्टीनमध्ये. हे जे पनवेलमध्ये आहे खूप फेमस आहे. तर अहोंनीच शोधलं हे सर्च करता करता आणि म्हणाले चल तिकडे जाऊया. मराठी सेलिब्रिटी वगैरे भरपूर ते जातात. आदेश बांदेकर वगैरे. साधा आहे, सिम्पल आहे, पण त्या मावशींच्या हाताला चव आहे. तर म्हटलं चला आज वेळ आहे, वेळ असलं की असं आम्ही शोधून शोधून जातो कुठे कुठे फिरायला. तर जाऊया आता मावशीच्या कॅन्टीनमध्ये. पनवेलमध्येच आहे ते. गुगल मॅप अहोंनी लावलेलं आहे. तर गेल्यावर बघूया कसं आहे तिथली फिश थाळी. पनवेलमधलं एक छोटंसं गाव आहे, तिथंच हे मावशीचं कॅन्टीन आहे. यूट्यूबवर बघितलं होतं अहोंनी आणि मगच आम्ही इथे आलो. तर अशा प्रकारे तिकडे किल्ला वगैरे केलेला आहे, सजावट केलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाची बघायची ती टेस्ट. कारण त्या व्हिडिओमध्ये असं दाखवलं होतं आदेश बांदेकर वगैरे असे मराठी सेलिब्रिटी लोक येऊन इथे जेवतात. त्या मावशीच्या हाताला खूप चव आहे. तर जेवण तर खूप छान, मस्त पापलेट, तांदळाची भाकरी, वाव. मी तर मनसोक्त जेवणाचा आनंद घेतला. अहोंना म्हटलं अहो अचानक काय तुमचं ठरलं? मी पीठ वगैरे मळलं होतं. ते म्हणाले तू काहीतरी व्हिडिओत बोलत होतीस ना, हँग झालेलं मन रिसेट करायचं, थकवा, कंटाळा, झालेली दगदग ही सगळी काय करायची, डिलीट करायची. तर म्हणून म्हटलं आज आपण पण रिफ्रेश होऊया असं अहोंचं म्हणणं. आणि अहोंनी संध्याकाळी सिनेमाची पण तिकीट बुक केली होती. चला अशा प्रकारे आम्ही रिफ्रेश झालो आहे आणि पुन्हा नव्याने सज्ज झालो आहे. आता मी ब्लॉग जास्त करणार नाही, कारण मला पण आता थोडंसं रिसेट व्हायचं आहे. रील वगैरे केले तर कदाचित मध्ये आधी करेन. सगळं काही माझ्या मनावर, मला ज्याच्यात आनंद मिळेल, ज्या दिवशी माझी इच्छा होईल त्या दिवशी करणार. सांगून ब्रेक घेते, नाहीतर अचानक गायब झाले असं म्हणाल. बघूया पुन्हा कधी योग येतो भेटायचा.